तर अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची, अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी येते। अर्थात इस्रायलच्या या संदर्भात काय भूमिका आहे हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आता जाहीर केलेलं आहे की इराणने या ज्या काही अटी घातलेल्या आहेत त्या आम्ही मान्य करतोय आणि आम्ही आता ही शस्त्रसंधी लागू करतोय। अर्थात ती सशस्त्र असेल, कारण काही अटी ठेवलेल्या आहेत, त्या अटींचं पालन दोन्ही बाजूला करावं लागणार आहे। अमेरिका इराण युद्धाची अत्यंत मोठी बातमी आहे। 2 आठवड्यांसाठी हा युद्धविराम घेण्यात आलेला आहे। त्यामुळे होरपळून निघालेल्या इराणमधल्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बाब असणार आहे। त्यासोबतच इस्रायलमध्ये देखील मोठं नुकसान झालेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या नागरिकांसाठी देखील ही दिलासादायक बाब असणार आहे। आखाती देशांना, जवळपास सगळ्याच आखाती देशांना या युद्धाचा मोठा फटका सहन करावा लागला होता। त्यांचे विमान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, त्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। कुवेत असो, सौदी अरेबिया असो, बहरीन असो, दुबई असो, या सगळ्या देशांवर इराणनं मोठे हल्ले केलेले होते। त्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलेलं होतं, अमेरिकेच्या तळांना लक्ष्य केलेलं होतं आणि त्यामुळे या युद्धात मोठी हानी झालेली होती। जवळपास हजारो लोक, 2000च्याही जास्त लोकांचा मृत्यू झालेला होता दोन्ही बाजूचा आणि त्यामुळे ही जी काही हानी झालेली होती त्या पार्श्वभूमीवर हा युद्धविराम अतिशय महत्त्वाचा आहे। आता 2 आठवड्यात कशा रीतीने चर्चा होते आणि हा युद्धविराम लांबतो का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांमध्ये आता पुढच्या अंतिम प्रस्तावावर चर्चा होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।